जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीला. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगलं जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. पंकजला खायचे होते मुंगाचे भजे, त्याला खूप आवडतात आणि त्याला जायची तयारी आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत काही पदार्थ करून द्यायचे. पदार्थ तर आपण भरपूर करून द्यावेसे वाटतात, पण मुलं नेतही नाही कारण त्यांना ओझं होतं. कमी जागेमध्ये वजनदारही नाही झाली पाहिजे पिशवी आणि लहान पण राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये बसलंही पाहिजे आणि जास्त पिशव्या पण नाही झाल्या पाहिजे, हा त्यांचा हेतू असतो. तर जे काही महत्त्वाचं आहे पदार्थ तेच करून देता. इथे आता संक्रांत जवळ येत आहे, तर आणि थंडीचे दिवस पण आहे. खारीक खोबऱ्याचे जे लाडू आहे ते माझे मुलंही खात नाही, आमच्याकडे म्हणजे आम्ही करतच नाही, मी कोणीच खात नाही. तर त्याच्यामुळे तिळाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू हे करून देणार आहे. हे भाजून ठेवलं आणि हे जवस आणि हे उन्हामध्ये वाळवत ठेवलेलं होतं, कारण यावर्षी पावसाळ्यामध्ये बऱ्याच वस्तू जे आहेत पदार्थ ते खूप हे झाले. तर त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाला ऊन हे द्यावंच लागत आहे. तर जसं शक्य होईल तसं तसं ऊन देणं चालू आहे. ज्यांना ऊन दिलेलं होतं ते बरणीमध्ये भरून ठेवून दिलं. आणि असं ऊन दिलं किंवा एखादं काही काम करायचं म्हटलं की भांडे म्हणजे पाहायचं कामच नसतं. तर भांडे शक्य होतील तेव्हा मी घासते, की आता एक काम झालं की लगेच आपले भांडे घासून घेतले की जास्त दुसरं पुढच्या वेळेस घासायच्या वेळेस जास्तीचे पडत नाही. गूळ आणलेला होता, तर 1 किलो शेंगदाण्याला 1 किलो गूळ नाही वापरत मी, कारण आम्ही जरा गोडाचं प्रमाण आमचं कमी आहे. जे खूप गोड खात असतील ते जेवढ्याला तेवढं वापरू शकतात. जेवढा गूळ वापरलेला आहे आणि उरलेला आहे तो पण इथे दाखवला मी. तर शेंगदाणे आणि जे तीळ आहे ते भाजून ठेवले होते, छान थंडगार झाले. ते गरम गरम जर मिक्सरमध्ये काढले तर ते काढणं शक्य होत नाही, आणि गूळ मिक्सरमध्ये म्हणजे काढलं की भांडे खराब होतात. तर या पद्धतीने असं अगोदर बारीक करून घ्यायचा, म्हणजे काढायला पण सोपा जातो. मिक्सरमध्ये शेंगदाणे फिरवून घेतले आणि त्याच्यामध्येच गूळ टाकला, म्हणजे तो मिक्स होऊन जातो चांगला. आणि हे लाडू पण चांगले म्हणजे प्रवासाला न्यायचे म्हटलं की थोडंसं असं थोडे जरी असं हे झाले तर ते फुटण्याची शक्यता असते, तर लाडू फुटतच नाही, खूप चांगले राहतात. हे पूर्ण अगोदर शेंगदाण्याचं काढून घेतलं, त्याच्यानंतर तीळ अगोदर पूर्ण काढून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकला. अगोदर तीळ आणि लगेचच्या लगेच गूळ, आणि एवढा गूळ उरलेला होता शेंगदाण्याच्या लाडूतला. शेंगदाण्याच्या लाडूतला गूळ जो आहे तो कमी उरला, कारण त्याला थोडा जास्त लागला, कारण शेंगदाण्याचे लाडू थोडे गोड पाहिजे, नाही तर त्याची चव जरा वेगळी लागते. आणि तिळगुळाचे जे लाडू आहे ते थोडे फिकेही असले तरीही चालतात. अगोदर पूर्ण तीळ काढून घेतले, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये जे काढलेले तीळ आहेत ते आणि थोडा गूळ असं करून ते बरोबर मिक्स होऊन जातं. मग तर या पद्धतीने ते पण सर्व काढून घेतलं. आता हे लाडू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बांधले तरीही चालतात, लगेचच्या लगेच नाही बांधले तरी एवढं काही म्हणजे फरक पडत नाही त्याला. लाडू बांधायला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बांधू शकता. थोडा थोडा गूळ त्याच्यामध्ये टाकत ते पूर्ण, आणि जे तिळाचं आहे ते तिळामध्ये टाकलेला गूळ जास्त उरलेला आहे. लाडू बांधणं पण सोपं आहे, काही म्हणजे तिळगुळाचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू करायला खूप काही कठीण नसतात. पण मी असं ऐकलेलं आहे की काही जणी म्हणतात की खूप कठीण आहे, चिकटच नाही होत किंवा ते लाडूच चांगले येत नाही. पण एवढं काही कठीण नाही आहे तिळगुळाचे लाडू करणं. आणि तोपर्यंत मुंगाची डाळ पण चांगली भिजलेली होती, त्याचे वरचेच सालं मी पूर्णपणे नाही काढत, काही साल त्या डाळीला ठेवते. आणि जे वर आलेलं आहे समजा असं थोडंसं हे केल्यानंतर वर आले ते काढून टाकते. आणि त्याच्यानंतर मी हे तिळगुळाचे लाडू पण बांधून ठेवले. शेंगदाण्याचे बांधायचे बाकी होते, तर ते नंतर बांधले. आता भांडे भरपूर पडलेले होते, त्याच्यामुळे अगोदर भांडे घासून घेतले, कारण ओट्यावर ते भांडे असताना स्वयंपाक करणं पण काही शक्य होत नाही. त्याच्यानंतर मग जे मुंगाची डाळ आहे ती मिक्सरमध्ये खूप बारीक नाही वाटत, जाडसरच वाटत असते मी, आणि त्याच्यामध्ये ठेचा केलेला होता तो टाकला. थोडंसं तिखट पण टाकलं, हळद आणि जिरे, मीठ चवीप्रमाणे. बऱ्याच जणी याच्यामध्ये बेसन टाकतात. थोडं जर पातळ झालं एखाद्या वेळेस तर बेसन टाकलं तरीही चालतं, पण जर घट्ट असेल तर बेसन नाही टाकलं तरीही चालतं. यावेळेस मी केलेले होते ते बिना बेसनाचे, बेसन टाकलेलं नव्हतं. खूप छान होतात हे भजे, टोमॅटो सॉस वगैरे याच्यासोबत पण चांगले लागतात. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला, जेवणं वगैरे सर्व झाले आणि ओटा पण क्लीन करून ठेवला, कारण सकाळी उठल्यानंतर ओटा जर क्लीन नसेल तर आणखीन एक काम शिल्लकचं होतं. रात्री जर करून ठेवलं की टेन्शन राहत नाही. सर्व पुसून वगैरे
व्यवस्थित ठेवला की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पण चांगलं वाटतं आणि कामं पण पटापटा होऊन जातात. नाहीतर सकाळी अगोदर त्या ओट्यासाठीच एक 5-10 मिनटं तरी द्यावेच लागतात. तर ते देण्याची आवश्यकता पडत नाही रात्री चांगला करून ठेवला की. दुसऱ्या दिवशी सकाळी पंकजला सकाळीच जायचं होतं. त्याची शेगाववरून ट्रेनने गेला तो, परत भुसावळवरून दुसरी ट्रेन बदलायची होती त्याला. त्याच्यामुळे सोबत पण काहीतरी द्यायचं होतं. तर आलूचे पराठे करणार होते इथे. जास्तीचे उकडून ठेवले मी, कारण भाजी पण दुसऱ्या संध्याकाळी भाजी पण करायला ते उपयोगी पडतात. म्हणजे डबल उकडायची आवश्यकता पडत नाही. तर जेवढे लागणार होते पराठ्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, तिखट टाकलं, हळद, जे काय आहे जिरे वगैरे ते सर्व टाकून घेतलं. आणि मी जे बटाट्याचे पराठे 2 प्रकारचे करत असते. एक तर याच्यामध्येच गव्हाचं पीठ टाकून मिक्स करते, ते पण चांगले होतात. आणि एक आपलं पुरणपोळीसारखे करत असते. तर यावेळेस मी पुरणपोळीसारखे केले. आणि हा जो चमचा आहे, काटे चमचा, याने खूप चांगले मॅश होतात. त्या मॅशरपेक्षा पण याने चांगले होतात. अगदी व्यवस्थित प्लेन होऊन जातं बटाटा त्याने. गव्हाचं पीठ पण भिजवून पुरणाची ज्या पद्धतीने पोळी करतो आपण त्या पद्धतीनेच हा पराठा करायचा आहे. प्रवासात नेण्यासाठी पण चांगला आहे. आणि मुलांचं असं असतं की भाजी नको देऊ, नुसतंच असं हेच दे, काहीतरी साधंच 2-2 डबे, म्हणजे थोडंसं असतं. आता ज्यांचे मुले बाहेर शिकायला आहे त्यांना हा अनुभव नक्कीच असेल. तर पंकजची पण एक आहे की त्याला भाजी नाही पाहिजे. मग बटाट्याचे पराठे वगैरे किंवा धपाटे हे असं जे आहे तेच देत असते मी सोबत त्याच्या जायचं असलं की. चांगले पराठे लाटून घेतले आणि छान भाजून घ्यायचे. तेल टाकायचं थोडंसं किंवा तूप टाकलं तरीही चालतं. आणि हे तुपासोबतही खाल्ले तरीही चालतात. मुलांना तर तुपासोबतच आवडतात. सर्व करून घेतलं ते. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला पंकज जेव्हा गेला होता, भोपाळला आहे तो शिकायला, तर आणि BMSला नंबर लागलेला आहे त्याचा. सुरुवातीला जेव्हा त्याला नेऊन घातलेलं होतं तेव्हा ज्या काही बरण्या लागतात तेव्हा तिथे बरण्या त्याच्या नेऊन दिलेल्या आहेत मी. म्हणजे जेणेकरून आता समजा हेच जर बरण्यामध्ये दिलं असतं मी तर पिशवी जास्त भरली असती. आणि पिशवी पण जास्त भरायला नाही पाहिजे, कमी जागेतच बसलं पाहिजे, असं तर असतंच मुलांचं. तर त्याच्यामुळे कॅरी बॅगमध्ये द्यायचं इथून, आणि त्याच्यानंतर तिथे गेल्याबरोबर तो बरण्यांमध्ये टाकून देतो. तर त्याला जे काही न्यायचं होतं ते त्याने सांगितलेलं ते सर्व भरून दिलं. आणि घरी केलेलं तूप पण होतं. तर आता हिवाळ्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवलेलं शरीराला चांगलंच असतं. तर ते पण दिलं त्याला. आणि उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये तूप हे पातळ झालेलं असतं, तर तेव्हा नाही दिलं तरीही चालतं. आता घट्ट आहे, आता दिवसभरही पिशवीमध्ये राहिलं तर ते म्हणजे काहीच हे होणार नाही. पण तरी पण कॅरी बॅगमध्ये मी पूर्ण असं बांधून देते, म्हणजे सांडायची आवश्यकता, म्हणजे सांडणार नाही. आणि पराठे एका पेपरवर टाकलेले होते. त्याची जी गरम वाफ आहे ती जाऊ द्यायची, नाहीतर लगेचच्या लगे गरमच्या गरम जर बांधले तर ते असं थोडासा वास येतो त्याचा. तर जी वाफ आहे त्याची ती पूर्ण गेली होती. त्याच्यानंतर या पद्धतीचा हा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये पॅक करून दिले की आता त्याला सकाळी तर जेवण करून गेलाच तो, हे खाणार आहे तो संध्याकाळी, तर तोपर्यंत ते चांगले राहतात. आणि तूप दिलेलंच होतं सोबत. या पेपरमध्ये अगदी व्यवस्थित जर दिले ना खूप चांगले राहतात. आणि हा पेपर पण घडी घातल्यानंतर परत एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवून ती पण असं म्हणजे पॅक करून घ्यायची. पूर्ण पॅक केले आणि या पद्धतीने केले की ते निघतच नाही. जातो तू दादासोबत जायचं. जाऊ दे ग, त्याला जायचं ना, दादाच्या सोबत जायचं ना तुला. जातो ना तू. याची ने रे, ते पेडिग्री हे ते सगळ्यांनी घेऊन जा. आणि रिचिल ने तू. आहे ग, नेणार आहे त्याला. त्याला समजलं आता दादा चालला म्हणून, दादाच्या सोबत जाणार आहे तो. जाणार आहे ना तुला जायचं ना, जायचं ना तुला. मग तुझं सामान भर ना सगळं. जातो ते रिचिल जायचं.
तुला तुम्हाला फिटव देऊन दे. पंकज बाय बाय. कुठे गेला दादा? ए पोरा कुठे कुठे? हां हां. ऋषी चालला आता फिरायला.